मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रत्येकावर काही ना काही वेळी ही वाईट वेळ येत असते. कोणत्या ना कोणत्या वेळी संकट येत असते. अशी ही वाईट वेळ येते की ज्यामुळे व्यक्तीला इतरांचे बोलणेसुद्धा सहन करावे लागतात. एकतर स्वतःचे चांगले होत नाही म्हणजेच ती आपण वाईट वेळ मानतो. आणि असे जर वाईट आपल्या बाबतीत काही झाले तर नक्कीच इतर व्यक्ती आपल्याला टोचून बोलत असतात, आपल्यावरती तुटून पडत असतात की तुझ्यामुळेच हे वाईट घडून आलेले आहे, तू चांगले केलेले नाही, तुझीच चुकी आहे, असे सर्वत्र व्यक्ती, समोरचे व्यक्ती आपल्याला बोलत असतात. असेच वाईट वेळी इतरांच्या बोलण्यामुळे आपण तुटून जात असू तर नक्कीच काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही वेळ कधी ना कधी आपल्यावरती येते. मित्रांनो, अशा वेळी शांत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा वेळी तुटून जातो आपण, निराश होतो, दुःखी होतो, खिन्न होतो, आत्महत्येचा सुद्धा आपल्या मनामध्ये विचार येतो. त्यामुळे असा कुठलाही नकारात्मक विचार न करता आपण खूप सजगपणे विचार केला पाहिजे. मित्रांनो, आपण बोलून जर अशी वेळी प्रतिक्रिया दिली किंवा स्वतःच्या जीवनाचे नुकसान करून घेतले तर त्यामध्ये काही एक आपला फायदा होणार नाही. म्हणून स्थिर राहणे, चूप राहणे आणि स्वतःवर कार्य करणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःत मग्न राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण स्वतःवर कार्य करून आपण स्वतःला यातून बाहेर कसे काढू शकतो, स्वतःवर काम करून स्वतःला आपण कसे बदलू शकतो, तर हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे चूप राहून शांतपणेच कार्य केल्याने आपण या परिस्थितीमधून लवकर बॅकअप करू शकतो. चांगला विचार करून स्वतःवर कार्य करून स्वतःला चांगले किंवा उचित स्थितीमध्ये आणू शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीने सजग राहून, शांत राहून स्वतःवर कार्य केले तर नक्कीच आपण खूप चांगले बनू शकतो. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.